नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असलेले अर्थशास्त्र विषयाचे 40 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न नंबर 1, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 एप्रिल 1935। प्रश्न नंबर 2, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे आचार्य चाणक्य। प्रश्न नंबर 3, 101वी घटना दुरुस्ती कशा संबंधी होती? उत्तर आहे वस्तू व सेवा कर। प्रश्न नंबर 4, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? उत्तर आहे RBI। प्रश्न नंबर 5, अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे ॲडम स्मिथ। प्रश्न नंबर 6, रोजगार हमी योजनेचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे वि. स. पांगे। प्रश्न नंबर 7, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे जिनिव्हा। प्रश्न नंबर 8, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1962। प्रश्न नंबर 9, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? उत्तर आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समानवाव। प्रश्न नंबर 10, 100 रुपयाच्या नोटीवर कोणाची सही असते? उत्तर आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर। प्रश्न नंबर 11, GSTचे पूर्ण रूप काय? उत्तर आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। प्रश्न नंबर 12, भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पंतप्रधान। प्रश्न नंबर 13, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई। प्रश्न नंबर 14, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते? उत्तर आहे पिवळ्या रंगाची। प्रश्न नंबर 15, भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? उत्तर आहे RBI। प्रश्न नंबर 16, भारताची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। प्रश्न नंबर 17, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? उत्तर आहे जॉन मथाई। प्रश्न नंबर 18, 1 रुपयाच्या नोटीवर कोणाची सही असते? उत्तर आहे वित्त सचिव, भारत सरकार। प्रश्न नंबर 19, कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती? उत्तर आहे नाबार्ड बँक। प्रश्न नंबर 20, देशातील पहिली डिजिटल बँकिंग राज्य कोणते? उत्तर। प्रश्न नंबर 21, धान्याचा साठा वितरण, वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे असते? उत्तर आहे भारतीय अन्न महामंडळ। प्रश्न नंबर 22, ओपेक ही संस्था कशा संदर्भात आहे? उत्तर आहे खनिज तेल। प्रश्न नंबर 23, एअर इंडिया व विमान कंपनीची मालकी सध्या कोणाकडे आहे? उत्तर आहे टाटा उद्योग समूह। प्रश्न नंबर 24, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले? उत्तर आहे 4थ्या। प्रश्न नंबर 25, विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो? उत्तर आहे रुंद पाया व अरुंद माथा। प्रश्न नंबर 26, भागीदारी संस्थेत भागीदारीची जबाबदारी कशी असते? उत्तर आहे अमर्यादित। प्रश्न नंबर 27, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे अर्थशास्त्र। प्रश्न नंबर 28, रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? उत्तर आहे हिल्टन यंग कमिशन। प्रश्न नंबर 29, देशाचे वित्तीय धोरण कोण ठरवतो? उत्तर आहे वित्तीय मंत्रालय। प्रश्न नंबर 30, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे दादाभाई नौरोजी। प्रश्न नंबर 31, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनामध्ये स्वामित्व, नियंत्रण आणि व्यवस्थापन कोणाद्वारे केले जाते? उत्तर आहे खाजगी व्यक्तीद्वारे। प्रश्न नंबर 32, IMF म्हणजे काय? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी। प्रश्न नंबर 33, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात कोणत्या केंद्रबिंदू असतो? उत्तर आहे मानव। प्रश्न नंबर 34, जागतिकीकरण म्हणजे काय? उत्तर आहे देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे। प्रश्न नंबर 35, ब्लूमबर्ग अहवालानुसार कोणती भारतीय बँक जगातील सर्वात मौल्यवान बँकांपैकी एक ठरली आहे? उत्तर आहे HDFC बँक। प्रश्न नंबर 36, अर्थव्यवस्थेचे तृतीय क्षेत्र हे कोणत्या क्षेत्र म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे सेवा क्षेत्र। प्रश्न नंबर 37, भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? उत्तर आहे निर्मला सीतारामन। प्रश्न नंबर 38, अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो? उत्तर आहे ग्राहक। प्रश्न नंबर 39, 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचविला? उत्तर आहे केळकर समिती। प्रश्न नंबर 40, अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे? उत्तर आहे सामाजिक शास्त्र। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। धन्यवाद।